6वीं कक्षा में पढ़ती हूँ। मेरे स्कूल का नाम एस ट्रिपल इंग्लिश हाई स्कूल है। हमारे नगर सेवक गवते साहब ने ये प्रोग्राम रखा है यहाँ पर आज। जगदीश गवते साहब ने जो ये प्रोग्राम रखा था उसके तहत मेरी लड़की ने ये साइकिल उसमें जीती हुई है और ये मुझे बहुत अच्छा लगा। अगदी मनापासून सुरुवातीला धन्यवाद देणार आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी करेन की एवढं सोपं नसतं या झोपडपट्टी भागामध्ये काम करणं आणि इथली गरज ओळखून काम करणं तर तितकंच फार महत्त्वाचं असतं आणि ते गुण या ठिकाणी निश्चित स्वरूपात या दाम्पत्याकडे पाहायला मिळाले। शिवसेना माजी नगरसेवक तथा वुमन्स वाईस फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते तसेच कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिघा इल्टन पाडा या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तथा त्यांना शिक्षणातून प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने प्रभागातील 3500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दिघा इल्टन पाडा या ठिकाणी करण्यात आले होते। सकाळच्या सत्रात 6वी ते 10वी मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध अंकगणित स्पर्धा, कौशल्य स्पर्धा तसेच विविध प्रकारच्या गेमचे आयोजन, जादूच्या प्रयोगाचे आयोजन केले गेले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि आनंदाने सहभाग घेतला। त्याचप्रमाणे 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि विविध खेळांचे आयोजन केले गेले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्र काढत आपली भारतीय संस्कृती दर्शवून दिली। यावेळी विद्यार्थ्यांचे आयोजक जगदीश गवते आणि शुभांगी गवते तसेच कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली। तसेच आयोजकांच्या वतीने 4 विजेत्या विद्यार्थ्यांना सायकलचे वितरण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले। नाम है वर्षा दीक्षित, ये मैं RSP इंग्लिश स्कूल से आई हूँ। यहाँ का जो प्रोग्राम है वो बहुत मस्त है। मुझे इधर बहुत अच्छा लगा पार्टिसिपेट करके। इधर बहुत सारे एग्जाम हुए, बहुत सारे गेम्स हुए, इधर मुझे बहुत अच्छा लगा। मैं श्री अंकल जगदीश गौते का आभार मानता हूँ, ये मुझे साइकिल मिली है। थैंक यू जगदीश गौते अंकल। मैं रचना चौरसिया मस्जिद इंग्लिश स्कूल से पढ़ती हूँ। यहाँ पे आके मुझे बहुत अच्छा लगा, यहाँ पे पार्टिसिपेट करके बहुत अच्छा लगा। जो क्वेश्चन होते हैं, क्विज होता है, उसमें हमारा दिमाग बढ़ता है। आरोही रविंद्र कुमार यादव है। मैं 6वीं कक्षा में पढ़ती हूँ। मेरे स्कूल का नाम एस ट्रिपल इंग्लिश हाई स्कूल है। हमारे नगर सेवक गवते साहब ने ये प्रोग्राम रखा है यहाँ पर आज कि जो बच्चों का टेस्ट ले रही है सर। मैं यहाँ पर आई तो सुबह से यहाँ पर टेस्ट हो रहा था। पहले मुझे बहुत डर लग रहा था कि मैं टेस्ट में पास हो पाऊंगी कि नहीं। पहले एक टेस्ट हुआ, उसके बाद यहाँ पर कुछ गेम, मैजिक शो दिखाए गए और मैजिक शो बहुत अच्छे थे। उसके बाद पजल्स खेले हम लोग ने। उसके बाद ये हमारे गिफ्ट दिए गौते साहब नगर सेवक ने। धन्यवाद। मुकेश यादव है, मैं 7वीं कक्षा में पढ़ता हूँ। मेरा स्कूल का नाम RSP इंग्लिश स्कूल है। मैं इस प्रोग्राम में आया, यहाँ पे बहुत कंपटीशन हुई। मैं हर कंपटीशन में भाग लेते लेते आगे गया और मुझे ये खुशी है कि जगदीश गवते साहब ये कंपटीशन रखे बच्चों के लिए कि ये विकसित हो कि बच्चे बहुत महान हो। या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांनी आयोजकांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला। मेरा नाम रविंद्र यादव है, मैं कन्हैया नगर में रहता हूँ। मेरी लड़की का नाम है आरोही यादव। जगदीश गवते साहब ने जो ये प्रोग्राम रखा था उसके तहत मेरी लड़की ने ये साइकिल उसमें जीती हुई है और ये मुझे बहुत अच्छा लगा। आपको मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। जगदीश साहब बहुत अच्छे इंसान है, जो कि वो बीच में आते रहते हैं हमारे एरिया में और अच्छी सहयोग करते रहते हैं। हम बीच में हमेशा आते जाते हैं। तसं खरं तर बघितलं तर या ठिकाणी आमचे जगदीश भाई नगरसेवक या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आणि शुभांगी गवते मॅडम हे दोन्ही नगरसेवक या ठिकाणी आले आणि या आमच्या शालेय विद्यार्थ्यांच्या यांच्यासाठी जो कार्यक्रम राबवला त्यांनी सायकल्स, घड्याळ
अजून काय भेटवस्तू किंवा वया काय पुस्तकं जे शाळेमध्ये लागणारे जे शिक्षणासाठी लागतात त्या गरीब विद्यार्थ्यांना तो कसा लाभ मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून जो हा प्रोग्राम त्यांनी या ठिकाणी आवर्जून साजरा केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले शिवसेना शहर प्रमुख मनोज हदंकर यांनी माजी नगरसेवक जगदीश गवते यांच्या कार्याचे कौतुक केले। धन्यवाद देईन माझे सहकारी मित्र उपजिल्हा प्रमुख जगदीशजी गवते त्यांच्या वुमेन्स वाईल्ड प्रेसिडेंट या संस्थेच्या वतीनं, त्याचबरोबर कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमातून गेली 11 वर्ष सातत्यानं या गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांना पाल्यांना या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडावा, एक कौशल्य निर्माण व्हावा, एक स्पर्धा निर्माण व्हावी आणि या स्पर्धेमध्ये ही मुलं टिकून राहावी याकरता त्यांच्यामध्ये आंतरशालेय स्पर्धेमध्ये त्यांनी स्पर्धात्मक स्पर्धा या ठिकाणी ठेवल्या, ज्याच्यामुळे पेंटिंग असेल, आंतरकौशल्य स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धा त्यांनी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेले 11 वर्ष या ठिकाणी घेत आहेत। मी अगदी मनापासून सुरुवातीला धन्यवाद देईन आणि कौतुक सुद्धा या ठिकाणी करेन की एवढं सोपं नसतं या झोपडपट्टी भागामध्ये काम करणं आणि इथली गरज ओळखून काम करणं तर तितकंच फार महत्वाचं असतं आणि ते गुण या ठिकाणी निश्चित स्वरूपात या दाम्पत्याकडे पाहायला मिळाले। शिवसेना ही 4 अक्षरं या ठिकाणी त्यांनी वाढवलेलीच आहे, परंतु एक नगरसेवक म्हणून त्यांनी या ठिकाणी जे काम केलंय ते निश्चित स्वरूपात वाखाणण्याजोग आहे। कारण आपण या नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रवेशद्वारापासून तर यादवनगर चिंचपाडा या भागापर्यंत म्हणजे विविध भागातल्या झोपडपट्टी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना या स्पर्धेमध्ये कसे ते उतरतील आणि त्यांना स्पर्धात्मक स्पर्धेमध्ये राहून या जीवनामध्ये कशा प्रकारे फाईट करता येईल किंवा तुम्ही ते कसे या ठिकाणी तुमचा टिकाव लागेल की निभावावं लागेल हे त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे मन आणि कान हे जिथं घडतं त्या ठिकाणी हे या माध्यमातून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आणि फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हे काम या ठिकाणी केलेलं आहे। याविषयी शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। आज इलठणपाडा येथे आमची ह्युमन राईट्स फाउंडेशन ज्याचा मी अध्यक्ष आहे आणि आमची सहयोगी संस्था कर्तव्य चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून 5000 विद्यार्थ्यांना येथे बुक डिस्ट्रीब्युशन करण्यात आलं। त्याचबरोबर विविध स्पर्धा घेण्यात आल्या, त्यामध्ये कौशल्य स्पर्धा असेल, वेशभूषा स्पर्धा असेल, ड्रॉइंग स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धा घेऊन त्यांना विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली। आमचा हा मानस असतो नेहमी की आपली जी आज झोपडपट्टी विभागामध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थी राहतात तर त्यांना आपल्याकडनं थोडाफार शैक्षणिक त्यांच्या शाळेच्या ह्याच्यामध्ये त्यांना बुक्स वगैरे देण्यासाठी थोडा आपला सहभाग असावा। त्याचबरोबर स्पर्धा ठेवण्याचं कारण असं की आपल्या मुलांना आपण प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यावा जेणेकरून ते बाहेर आपल्या एरियाच्या बाहेर किंवा शहरी भागात गेल्यावर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल की मी ही स्पर्धा जिंकू शकतो आणि त्याकरता इथे स्पर्धा घेण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये विजेत्यांना जवळपास 400 ते 500 प्राइज आम्ही त्यांना दिले। त्यामध्ये सोनाटा वॉच आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डिक्शनरी आहे, थर्मास आहे, स्कूल बॅग आहे, विविध असे प्राइजेस आहेत। त्याचबरोबर 4 विजेत्यांना आम्ही सायकल दिलेल्या आहेत। असं एवढ्या जवळपास ह्या विद्यार्थ्यांना आम्ही प्राइजेस दिलेले आहे। आमचा ह्या कार्यक्रमाकरता आमच्या ह्या सर्व टीमने आणि विशेष करून मला सांगायला अभिमान वाटेल की आमचे रोहन पवार यांनी सतत 3 दिवस त्या कार्यक्रमासाठी दिवस रात्र मेहनत घेतली। माझे जे सहकारी महादेव पार्टे आहेत, दिनेश शिंदे आहेत, मयूर बोडेकर आहेत, मनोज महाडिक आहेत, शेखर वाल्मिकी, भाई गोरे, सुयोग गोळे, शानू, अजय गुप्ता, सर्व माझे सहकारी आहेत, पवन, रोहित ऐतवार, कमलेश जयस्वाल, ह्या सगळ्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी खूप खूप मेहनत घेतली आणि हे आमचे जे कार्यकर्ते नेहमी कुठला सामाजिक कार्यक्रम असतात तेव्हा माझ्या बरोबर असतात आणि कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये हा सगळ्या कार्यकर्त्यांचा सहभाग असतो।